नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या मोर्चा संदर्भात। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे आज मैदानात उतरणार आहेत। धारावी टी जंक्शन पासून बीकेसीच्या फटाका मैदानापर्यंत आज ठाकरे गटाचा मोर्चा असणार आहे आणि या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अदानी समूहाच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, तर बीकेसीतल्या सेबी कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करणार आहेत। दुपारी 3 वाजता धारावी टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि अदानींच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। बीकेसी मध्ये अदानींच्या कार्यालयाजवळ मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच बरोबर धारावीच्या टी जंक्शन परिसरात सुद्धा पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त दिसतोय। तर या दोनही ठिकाणचे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे धारावीच्या टी जंक्शन परिसरात आपल्या सोबत जोडले गेलेत आणि तिकडे बीकेसी मध्ये अदानी समूहाच्या ऑफिस जवळ नेमकं काय चित्र दिसतंय ते सांगण्यासाठी विजय गायकवाड सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला कृष्णा यांच्याकडे जाऊयात। कृष्णा, तुमच्या पाठीमागे सुद्धा मोठा असा पोलीस बंदोबस्त दिसतोय। अगदी काही तासांमध्ये आता या मोर्चाला सुरुवात होईल, काय चित्र? निकिता, आपण पाहतोय की दुपारी हा मोर्चा होणार आहे, मात्र पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की टी जंक्शनचा हाच परिसर आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे गटाकडून बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। विराट असा मोर्चा दुपारी निघेल अशा पद्धतीचे हे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लागलेले आहेत आणि दुसरीकडे पोलीस कर्मचारी जे बंदोबस्तासाठी बोलवण्यात आलेले आहेत त्यांचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आढावा सुद्धा घेतला जातो आणि ह्याच पोलिसांचा सगळा बंदोबस्त जो आहे ते या सगळ्या परिसरामध्ये लावला जाणार आहे। वरिष्ठांकडून सूचना ज्या आहेत त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत आणि टी जंक्शन परिसरामध्ये या मोर्चाला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल आणि त्यासाठी कुठलाही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। जवळपास 300 ते 350 पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर 30 अधिकारी आणि SRPFच्या तुकड्या ज्या आहेत त्या सगळ्या बंदोबस्तासाठी मागवण्यात आलेल्या आहेत। स्वतः DCP, त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा स्वतः यामध्ये लक्ष घालून असणार आहेत आणि धारावीच्या टी जंक्शन परिसरामध्ये जी धारावीची बीट चौकी आहे पोलीस ठाण्याची, तिथे या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत आणि पोलीस हा मोर्चा जो आहे तो बीकेसीचे जे काही फटाका मैदान आहे जिथे सीबीचं कार्यालय आहे तिथे उद्धव ठाकरे सगळ्यांना संबोधित करतील असं म्हटलं जाते। मात्र तिथपर्यंत हा मोर्चा पोलीस सोडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। टी जंक्शनचा हा परिसर आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि याच लेनमधून पुढे बीकेसीचा जो रोड गेलेला आहे तिथपर्यंत हा मोर्चा जाईल आणि बीकेसीचं कलानगर ब्रिजच्या खालून उजव्या बाजूला सीबीचं जिथे कार्यालय आहे इथले सगळे